अस्तु, नमस्कारः, नमो नमः. काल काहीतरी होमवर्क दिलेला होता. केलाय सर्वांनी? आणि कुठला चालेल. कुठला प्राणी, पशु तयार झालाय मला सांगायचं बरं का? गज गजः. गजः. सुंदर. गजः. गजः. मैंने गजः. राइट बोला था पहले भी. होता ना? नाही, पण आम्हाला काहीच गेसिंग नको होतं. आम्हाला हो होमवर्कच केलेला पाहिजे होता, ज्यांनी गृहपाठ केला. त्यामुळे हो आम्हाला असं आन्सर नको होतं, हो ना? आम्हाला अगदी बरोबर उत्तर पाहिजे असतं. तुम्ही हे करा, काय म्हणते, प्रयत्न करा, तुम्हाला येईल. आणि आणखी एक गोष्ट जी मला म्हणायची आहे, संख्या वाचन रोज करा. हो रोज मॅम. 5 मिनिट. तुम्हाला संख्या वाचन करताना माझा अनुभव असा आहे, की आपण कोणीतरी म्हणतं आणि त्याच्या मागे संख्या म्हणतो किंवा अगदीच असंच म्हणतो, तर त्यामध्ये संख्या लिहिताना खूप दोष होतात, म्हणजे चुका होतात. तुम्ही संख्या वाचन करत असताना अगदी लहान मुलासारखं बोट ठेवून जर त्या संख्या वाचल्या, तर तुमचं लिखाण करताना चुका होणार नाही. म्हणजे आपण जेव्हा एकच कार्य 2-3 इंद्रियांनी बघतो, म्हणजे मी काय म्हणते त्याला, मुखाने बोलते पण आहे, डोळ्यांनी बघते आहे, कानाने ऐकते आहे, विचार पण करते आहे, म्हणजे इमॅजिन करते आहे. तो वर्ड जो आहे त्याला कुठेतरी माझ्या मेंदूमध्ये त्याला स्थिरावते. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या लिखाणातल्या चुका होणार नाही. ठीक आहे? ठीक आहे. हा पशु तर तयार झाला. आता याच्या पुढे मी काल सांगितलं होतं, की आज आपल्याला खूप छान असा टॉपिक बघायचा आहे आणि तो म्हणजे समय. आता समय हां. एकच मिनिट फक्त हां. पंचवादन. पंचवादनम् दशवादन. हरिओम. आता बघा, इथे जरी मी सध्या स्क्रीन शेअर केली आहे, पण मला असं वाटतं मी तुम्हाला स्क्रीनवर काढून दाखवते. ठीक आहे? आपल्याला काय आज शिकायचं आहे ते. आणि संख्या तुम्हाला कळाली आहे? एकदा संख्या म्हणूया, माझ्या मागे म्हणा. एकम, एकम एकम, द्वे, द्वे, त्रीणि, त्रीणि, चत्वारि, चत्वारि, पंच, पंच, षट्, षट्, सप्त, सप्त अष्ट, 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 नव, नव, दश. दश. ठीक आहे. आता आपण दश, त्यानंतर एकादश, एकादश द्वादश. द्वादश. ठीक आहे. आता आज आपला 3.3 बिंदू आहे समय. समय म्हणजे वेळ. ठीक आहे. आता संस्कृतमध्ये जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं, किती वाजले? है ना? तर मला जर संस्कृतमध्ये उत्तर द्यायचं आहे, तर मी उत्तर कसं देणार? मला समोरच्याने विचारलं, की किती वाजले अबा? कः समयः? प्रश्न कसा विचारणार आहे? कः समयः? प्रश्न काय होईल आहे? कः समयः. समयः म्हणजे कः समयः अर्थात किती वाजले बा? तर मी म्हणेल 5 वाजले. तर 5 वाजल्यासाठी उत्तर येणार आहे पंच, वा, त, न आणि म हलंत. पंचवादनम. बरोबर आहे? पंचवादनम. तर तुम्हाला मला सांगा, मी दिसते का? हो दिसतंय. हो मी मॅम, दिसते ना, माझा दिसते. आवाज पण येतो. दिसते ना? आता माझ्या हातामध्ये घड्याळ आहे. दिसते? दिसतंय. दिसते ना? हा. आता बघा, तुम्हाला माझ्या हातातली जर घड्याळ दिसत असेल, तर बघा इथे किती वाजले? एक, एकम, एक एकम वादनम. हा, तर नाही, आता काय म्हणायचं मी सांगते. किती वाजलेले दिसत आहे? एक. एकम.
एक दिसतोय. म्हणजे मग याला कसं म्हणायचं? एक आणि वा द न आणि म. म्हणजे झालं एक वादनम. काय झालं? एक वादनम. वादनम. ठीक आहे. आता याला म्हणायचं एक वादनम. बरोबर आहे. मी तुम्हाला हे नंतर दाखवते. मला इथेच जास्त सोपं जाईल शिकवायला. बघा, थोडस मी रफ करते, परत लिहिते. आता बघा, जेव्हा एक वाजतो तेव्हा संस्कृत मध्ये आपल्याला म्हणायचं आहे एक एक आणि वादनम प्रत्येक वेळेला लावायचंय. वादनम. एक वाजला तर मी म्हणणार आहे एक वादनम. ठीक आहे. जर 2 वाजले असेल तर मी काय म्हणेल? द्विवादनम. वादनम. बरोबर आहे. 3 असेल मॅम तर मॅम एकम वादनम नाही का? द्वे वादनम नाही का? नाही. म्हणून मी लिहून दाखवते. मी लिहून त्याकरताच दाखवते की लिखाणातल्या चुका नको. हा, हा. बरोबर आहे. पहिले तर तुम्ही माझ्या मागे म्हणा, म्हणजे एकदा आपण क्लिअर करू. मग मी लिहून पण दाखवते. बघा, म्हणा. एक वादनम. एक वादनम. द्विवादनम. द्विवादनम. वादनम. त्रिवादनम, त्रिवादनम. हा. चतुर्वादनम. चतुर्वादनम. पंचवादनम. पंचवादनम. षडवादनम, षडवादनम. षडवादनम. सप्तवादनम. सप्तवादनम. अष्टवादनम. अष्टवादनम. नववादनम. नववादनम. वादनम, दशवादनम. दशवादनम. एकादशवादनम. एकादशवादनम. द्वादशवादनम. द्वादशवादनम. ठीक आहे. आता मी इथे लिहिणार आहे आणि मला तुम्ही सांगायचं किती वाजले. ठीक आहे. मला सांगा तुम्ही. मला सांगा, आकडे इंग्लिश मध्ये लिहिले तर चालेल? हो, चालेल. ठीक. चला सांगा मला किती वाजले. एक वादनम. दशवादनम. 1-0. किती वाजले? दशवादनम. एकवादनम, एक वादनम. एक. बर, आता मला सांगा किती वाजले. पंचवादनम. पंचवादन. आता सांगा किती वाजले. सप्तवादनम. सांगा किती वाजले. एकादशवादनम. एकादशवादनम. एकादशवादन. आता सांगा. दशवादनम. दशवादन. मैम किसी की तो भी आवाज बहुत ज्यादा. बर बर बर, एक मिनिट. तुम्हाला उत्तर देताना तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. ठीक आहे. मी मुद्दाम सगळ्यांना म्यूट केलं. कोणाचं तरी काहीतरी सुरू झालेलं असेल, त्यांच्या लक्षात नाही आलं. तुम्ही बोलताना स्वतःला अनम्यूट करून बोला. आता किती वाजले? दशवादनम. बरोबर आहे. आता सांगा किती वाजले. आता किती वाजले. चतुर्वादनम. कसं कसं लिहायचं? वादनम. चतुर्वादनम. ठीक आहे. लक्षात आलंय काय केलं? चतुर्वादनम. परंतु जेव्हा मला प्रश्न विचारायचा आहे की किती वाजले, काय वेळ झाली आहे, कह समय, काय विचारणार आहे? प्रश्न कसा विचारणार आहे? समय. प्रश्न कसा विचारणार आहे? कह समय. हर्षल भगिनी कह समय. हर्षल भगिनी उत्तर देणार आहे. कह समय हर्षल भगिनी. सप्तवादनम. सप्तवादनम असंच उत्तर असायला हवं. ठीक आहे. कह समय सप्तवादन. आता सांगा कह समय दिसत. एकवादनम. आता बघा कह समय द्विवादनम. कह समय
त्रिवादन अच्छा चतुर्वादनम चतुर्वादनम तर सांगा कः समयः षट्वादनम षड्वादनम षड्वादनम षड्वादन मॅम स्क्रीन अष्ट दिसत अष्टवादनम अष्टवादन स्क्रीन दिसत नाही मॅम. अच्छा मी दिसत नाहीये का? तुम्ही दिसत नाही. हा ते मी दिसत घडी क्लिअर नव्हती म्हणून आम्ही बोलू नाही शकत. आता अच्छा दिसते मॅम. आता दिसते हा हो नाही हो अष्टवादन अष्टवादनम अष्टवादन. आता सांगा किती वाजले? नाही दिसत मॅम. नववादनम नववादनम बर मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करते म्हणजे कदाचित मी दिसेल. एक हा. मिनिट थांबा. एक मिनिट. आता मी दिसते. कः समयः नववादनम नववादनम. ठीक आहे. कः समयः दशवादनम वादनम दशवादनम. आता सांगा कः समयः द्वादशवादनम वादनम द्वादशवादनम. बरोबर आहे. चला म्हणजे एकंदरीत तुम्हाला कळालेलं आहे. कः समयः प्रश्न कसा विचारणार आहे? कः समयः आणि उत्तर मिळेल जेवढे वाजले असतील तेवढे. पण आता आपण सध्या काय शिकलो तुम्हाला माहितीये का? याला काय म्हणायचं संस्कृत मध्ये? ते तुम्हाला शिकवलंय संख्या संख्या नाही. आपण शिकलोय समय. समय शिकलो. समय पण समय मध्ये काय शिकलो? समय मध्ये काय शिकलो आपण? किती वाजले? नाही समय मध्ये काय शिकलो आपण? समय तसं नाही म्हणायचंय मला. आपण आता जे शिकलो याला म्हणतात पूर्ण समय. काय म्हणतात? पूर्ण समय पूर्ण समय. कारण मतलब पूर्ण समय सव्वा होते ना. 10 पौने 6 हा. ऐसे नहीं लिखना. आतापर्यंत आपण पूर्ण समय शिकलो ना. म्हणजे किती वाजले तर 1 वाजले, 2 वाजले, 3, 4, 5, 6. संस्कृत मध्ये एकवादनम, द्विवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम, पंचवादनम, षड्वादनम, सप्तवादनम, अष्टवादनम, नववादनम, दशवादनम, एकादशवादनम, द्वादश. द्वादशवादन म्हणजे आपण आता जे शिकलो याला म्हणायचं पूर्ण समय. संपूर्ण समय. परंतु मला आता असं म्हणायचंय की 1:15 झाले. काय म्हणायचंय? 1:15. मग मी कसं बरं म्हणेल? मला जर आता समोरच्यानी प्रश्न विचारला की भगिनी कः समयः, मग उत्तर काय यायला हवं? मग याच्यासाठी उत्तर येणार आहे जेव्हा काहीतरी वाजून 15 मिनिटं झालेले असतात. 15 मिनिटं. त्याच्यासाठी संस्कृत मध्ये शब्द आहे सपाद. काय आहे? सपाद. 15 मिनिटासाठी शब्द आहे सपाद. आणि 1:15 झाले असं जर मला म्हणायचं आहे तर मी पहिले 15 मिनिटं घेईल आणि मग 1 लावेल. म्हणून माझं उत्तर येणार आहे सपाद एकम वादनम. ठीक आहे. प्रत्येकदा मी सपाद लावेल. जर 15 मिनिट झालेले असेल तर. मग 1:15 असेल तर सपाद 1 वादनम. 2:15 झाले असेल तर सपाद द्विवादनम. 3:15 असेल तर सपाद त्रिवादनम. त्रिवादनम आता तुम्हाला परत उत्तर द्यायचे. ठीक आहे. मला सांगा आता वाजले किती? सपाद एकवादनम. आता सांगा कः समयः मैम वो वादनम 3:10 हो रहे. आपने बड़ा छोटा काटा उल्टा कर दिया. उलटा क्षम्यता. हाँ अब बता. सपाद द्विवादनम सपाद द्विवादन. अब बता कः समयः सपाद पंचवादनम कः समयः सपाद सप्तवादनम सप्तवादनम आता सांगा सपाद नववादनम नववादनम
सपाद सपाद एकादशवादनम् कः समयः अभ्यासाला बस. सपाद द्वादशवादनम् अवगतं वा? स्पष्टं? हो. हे याकरिता लवकर येणार आहे कारण घड्याळ सगळ्यांना समजते. त्यामुळे तिथं कुणाची काहीही अडचण येणार नाही. हो ना? असं. आता बघा पुढे मी मिक्स विचारणार आहे. आता आपण आतापर्यंत काय काय शिकलोय बघा, मी सांगते, मी ते लिहून ठेवणार आहे. काय शिकलो? सगळ्यात नंबर 1 शिकलो आपण पूर्ण समय. पूर्ण समय. बरोबर? हो. पूर्ण समय. पूर्ण समय. पूर्ण समय. ठीक आहे, परत व्यवस्थित लिहिल्याने. पूर्ण समय. पूर्ण समय. त्यानंतर शिकलो आपण 2 सपाद. समय. बरोबर आहे. पूर्ण समय आणि सपाद समय 2 शिकलो. पूर्ण समय मध्ये आपल्याला एकवादनम, द्विवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम एवढंच म्हणायचं. मात्र सपाद समय मध्ये एकवादनमच्या आधी आपल्याला सपाद हा शब्द लावायचा. म्हणजे सपाद एकवादनम अर्थात होईल 1:15. बरोबर आहे? हो ना? कळलंय सगळ्यांना? आता मला असं म्हणायचं आहे की 2 वाजून किंवा 1:30 झाले. किती झाले? 1:30 झाले. मग मी कसं बरं म्हणेल? मग याच्यासाठी आपल्याला 30 साठी आपल्याला शब्द आहे सार्ध. काय शब्द आहे? सार्ध उच्चारण काय? सार्ध. काय उच्चारण? सार्ध. सार्ध. मग आता जर मला म्हणायचं की 1:30 झाले तर मी 30 मिनिटं पहिले म्हणणार संस्कृत मध्ये. म्हणजे सार्ध. सार्ध एकवादनम एकवादनम् एकवादनम. ठीक आहे, तुम्हाला मी लिहिताना दिसत असेल हो ना? दिसते. हा, ठीक आहे. सार्ध एकवादनम. ठीक आहे. मग सार्ध एकवादनम म्हणजे 1:30. मग आता मी इथे काय करणार आहे माहिती आहे? फक्त आणि फक्त संख्या लिहिणार आहे. मला तुम्ही सांगा किती वाजले. चालेल? हो. घड्याळाने दाखवता. चला सांगा पटापट. आता सांगा कः समय. पंचवादनम अस्तु, इदानीं वदतु कः समयः. सार्धदशवादनम्. सार्धदशवादनम्. इदानीं वदतु कः समयः. इदानीं वदतु मतलब आता सांगा किती वाजले. इदानीं कः वदतु, समयः. बोलो. इदानीं अब बोलो. सार्धचतुर्वादनम्. अर्धचतुर्वादनम्. हा, अधुना कः समयः. सार्धपञ्चवादनम्. सार्धपञ्चवादनम्. अस्तु, इदानीं वदतु. इदानीं वदतु, आगे बोलो. सार्धषड्वादनम्. इदानीम् अर्थ अब. नाउ, राइट नाउ. अब बोलो. इदानीं. नाउ यू कैन टेल. वदतु. है ना? इदानीं वदतु. अब बताओ. अब बोलो. वदतु मतलब बोलो, बताओ. बोलो. या बोलो. वद इट मीन्स बोल. वदतु. अस्तु. अब बताओ. ठीक आहे. आता सांगा किती वाजले. मॅम अस्तु मतलब अस्तु ओके. मतलब ठीक आहे. हा, ओके. ठीक है. मास्तु अस्तु, मतलब इदानीं सार्धनववादनम्. सार्धनववादनम्. उत्तमम्. अब एकादशवादनम्. सार्ध-एकादशवादनम्. सुन्दरम्. इदानीं सार्धद्वादशवादनम्. सुंदरम. अर्थात आतापर्यंत आपण किती काय काय शिकलोय बघा. आता मी परत एकदा लिहिणार आहे. पूर्ण समय, आपण काय शिकलो? आपने अभी पूर्ण समय, सपाद समय आणि सार्ध समय,
सार्ध समय सार्ध समय वैसे एवढं आपण कॉम्बिनेशन शिकलो. बनते हैं ना, ठीक है। अधिक कितना अधिक है कितना कम है, हो गया तो इतने ही बताते हैं। 5 मिनट कम है तो पंच न्यून दशावादनम। मैम 20 मिनट का है तो हाँ? 20 मिनट 20 तो ये आएगा ना, विशंति न्यून दशवादनम, विशंति न्यून विंशति न्यून झालंय का? कोणाला कोण शिकवत आहे? आम्हाला पण कळू द्या कोण कोणाला शिकवत आहे. आता इकडे लक्ष द्या. आपण पूर्ण समय हा बघितला, सपाद समय बघितला, सार्ध समय बघितला. मी म्यूट केलाय सगळ्यांना, तुम्ही स्वतःला अनम्यूट करून बोलू शकता. तर जर मला असं म्हणायचंय की 1 वाजून पेन चेंज करते ते. मला असं म्हणायचंय की 1 वाजून 45 मिनिटं झाले. ठीक आहे. किती वाजले? 1 वाजून 45 मिनिटं. 45 मिनिट 45 मिनिट याकरिता संस्कृतमध्ये काय बरं शब्द आहे? पादोन याच्याकरिता शब्द आहे द्विवादन. पादोन, है ना? पादोन पण द्विवादनम. आता हे बऱ्याचदा असं बघितलंय की 1:45, 2:45, 3:45, 4:45 अशी जेव्हा वेळ असते त्यावेळेला मुलं लिहिताना चुका करतात. मग लक्षात कसं ठेवायचं? लक्षात असं ठेवायचं 1:45 म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणू? 1:45, बरोबर आहे ना? 2:45 म्हणजे 2:45. जर मी 2:45 म्हणते तर 45 साठी काय सांगितलंय आपल्याला? काय म्हणायचंय? पादोन. मग आता 1च्या पुढचा आकडा घ्यायचा 2, बरोबर आहे ना? पादोन द्विवादनम, बरोबर? पादोन द्विवादनम. अवगतम वा? अवगतम. अवगतम. असं. मग आता मला सांगा बरं किती वाजले? कोण सांगेल? मी अवगत मतलब अवगतम अर्थात समजलं का? अच्छा. पादोन. चौथं काय? पादोन समय. आता मला सांगा की वाजले किती? किती बरं वाजले? पादोन पादोन त्रिवादनम. त्रिवादनम, द्वि की त्रि? त्रिवादनम. अगदी. कारण मी काय सांगितलं, याच्या पुढलं आपल्याला नंबर सांगायचा आहे. हो ना? 2:45. 2:45 हो गे अर्थात पादोन त्रिवादन. बरोबर. आता सांगा किती वाजले? हा, आता किती वाजले सांगा बरं? पादोन पादोन पंचवादनम. 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 उत्तम. आता सांगा किती वाजले? पादोन पादोन नववादनम. नववादनम. आता सांगा किती वाजले? पादोन एकवादनम. सुंदर. सगळे विद्यार्थी खूपच हुशार आहे. सगळं नीट सांगितलं. ठीक आहे. आम्हाला शिकवणारे खूप हुशार आहे म्हणून आम्ही हुशार झालो. नाही असं काही नाही. शिकणारी जास्त हुशार आहेत. शिकवणारा पण त्यांच्यासोबत हुशार होतोय. आता मी मिक्स अभ्यास विचारणार आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय काय शिकलो? पूर्ण समय, सपाद समय, सार्ध समय आणि पादोन समय. पहिले एकदा हे पक्क झालं की मग आपण पुढे हे पण शिकणार आहे पाद की 5 सार्ध मिनिट कमी, 10 मिनिट जास्त. ठीक पाद आहे. पण सार्ध पादोन. दोन. मी लिहून ठेवू का? सात. इथे लिहून ठेवू का? तुम्हाला सपाद. शब्द लक्षात राहणार नसेल तर बघा. मी बारीक पादोन लिहिते. सार्ध सपाद पादोन. लक्षात आहे मॅम, लक्षात आहे. लक्षात आहे. पूर्ण समय सपाद हो. पाद समय. पाद समय, सार्ध समय नंतर आणि पादोन सपाद. समय. सपाद सार्ध पादोन. सार्ध समय आणि नंबर 4 होता दोन समय. दोन समय. आता तुम्हाला स्क्रीनवर हे दिसतंय म्हणजे चुका होणार नाही. आता मात्र मी मी ती गोष्ट करते. मला ते करता येत नाही.
चला आता बघा, सांगा किती वाजले. हा पटापट उत्तर द्यायचे. द्विवादनम. द्विवादनम. पादोन पंचवादनम. पादोन पंचवादनम. बरं झालं मला, एक बंद करतो तुला काही नाही. सपाद सपाद त्रिवादनम. त्रिवादनम. प्रपाद हा, आता सांगा. 5 मिनिटं. द्वादश वादन. द्वादशवादनम. द्वादश वादन. येतोय घरी आता माझ्या, घरी आता नाही. सांगा बरं. सार्ध 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 एकवादनम. एकादशवादनम. सार्ध एक वादन. आता पादोन एकादश वादन. एकादशवादनम. एकादश वादनम. ठीक आहे. नाही म्हणजे नंतर नंतर सपाद पंचवादनम. सपाद पंचवादन. ठीक आहे. सार्ध षडवादनम. षटवादनम. वादन. सार्ध षडवादन. एकादश वादनम. एकादश वादन. ठीक आहे. पादोन अष्टवादनम. तर लक्ष पाहिजे मी काय लिहिते, कारण सध्या बोर्ड पूर्ण भरलाय. ज्यांचं लक्ष आहे त्यांनाच दिसेल मी काय लिहिलंय. मी एक तर सेम पेनाने लिहिते. ठीक आहे. आता सांगा. सपाद अष्टवादनम. सुंदरम. उत्तम. ठीक है, करायचं राव. सुंदरम को हिंदी में क्या बोलते? सुंदरी बोलते. बहुत अच्छा. उत्तमम. बढ़िया बढ़िया भी कहते हैं. बढ़िया बढ़िया बढ़िया. ओके. असतो. चला आपण पुढे जाऊया. करू राव सगळं. हो. 10 मिनिट. 10 मिनिट में आपण करूया. बघा इथे काय दिलेलं आहे बघूया. आता इथे तुम्ही घड्याळ बघत आहात. इथे पहिल्याच घड्याळीच्या खाली काय उत्तर दिलेलं आहे? पंचवादनम. त्यानंतर सपाद. षडवादनम. त्यानंतर सार्ध. सप्तवादनम. आता अर्थ कळत असेल सगळ्यांना, हो. काहीच सांगायची गरज नाही. हा त्यानंतर पादोन नववादन. परंतु शेवटच्या ज्या 2 वेळा इथे दिलेल्या तिथे मात्र तुम्हाला गडबड आहे, कारण ते मी अजून शिकवलं नाही. हो ना. मग आता इथे काय करायचं ते सांग. बघा पहिलं आहे दशाधिक नववादन. हा, जेव्हा 10 वाजून 10 मिनिटं झालेले असतात तेव्हा किती मिनिटं अधिक झाले? 10 मिनिट. 10 मिनिट ज्यादा होय. मग जेवढे मिनिट जास्ती झाले तेवढ्याला दशाधिक किंवा दश अधिक काय म्हणायचं आपल्याला? हे पहा इथे तुम्हाला एकदा मी दाखवते. इथे पहा काय दिलेलं आहे. दशाधिक दिसतंय? हे पहा दशाधिक. दशाधिक अर्थात 10 अधिक नववादन. ठीक आहे. मग आता इथे 10 वाजून 10 मिनिटं झाल्या, म्हणजे मला लिहिताना जर प्रश्न विचारला कह समय, उत्तर मी लिहेल दशाधिक
दशवादनम. दशवादनम. परंतु इथे 10 मिनिट जास्ती झाल्या म्हणून दशाधिक असं पण असू शकेल की इथे 10च्या ऐवजी इथे 10:05 असेल. पंच अधिक दशवादनम. पंच अधिक दशवादनम, बरोबर. किंवा 10:15 असतील तर मग आपल्याला माहितच आहे सपाद दशवादनम 15 साठी शिकवलेलं आहे कॉमन. परंतु जर 10:20 झाले असेल मग कसं म्हणायचं? विंशती काय म्हणायचं? विंशती दशवादनम. विंशती अधिक दशवादनम. याकरिता समयच्या आधी संख्या शिकणं गरजेचं आहे. कळलं? क्रम बघा कसा घेतलाय. पहिले संख्या त्यानंतर समय. जर संख्या पाठ असेल तर तुम्ही समय सांगू शकता. 10:20 झालंय. 20 मिनिटं म्हणण्याकरता मला 20 ला संस्कृत मध्ये काय म्हणतात हे माहिती पाहिजे. विंशती 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 म्हणा. विंशती 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 हा विंशती अधिक दशवादनम. अधिक दशवादनम. व्युम सांगितलं का तुम्ही? व्युम. हा विंशती विंशती अधिक अधिक दशवादनम. येत आहे लक्षात? पुढे बघूया. आता बघा किती वाजले. 9:55. किती झाले बरं? 9:55. कहा समय हा? पंच न्यून दशवादनम. आता 5 मिनिट कमी आहे. कमीसाठी संस्कृत मध्ये शब्द वापरलेला आहे न्यून. न्यून. मग किती कमी आहे? 5 कमी आहे. म्हणून मग इथे काय झालं? पंच न्यून न्यून. आता इथे जर संधी केली तर इथे असं पण होते 55. पण आपल्याला इतकं डीप मध्ये जायचं नाहीये सध्या. पंच न्यून ठीक आहे. ठीक आहे. पंच न्यून नाही दशवादन. क्षमता. नववादनम. दशवादनम. 10 बजने को 5 कम है. जितने बजने को कम है उतने बोलना. अब 9:55 हुए हैं तो 10 बजने को 5 कम है तो हम बोलेंगे पंच न्यून 5 कम है. कितने को 5 कम है? दशवादन. महोदय 3 मिनिटं जास्त असले तर कसं म्हणणार मग? 3ला कसं लागणार? अधिक 3 देखील की त्रिवाधिक काय म्हणायचं काय मला सांगा. मी 9 सांगतो. वाजून 3 मिनिटं तर अच्छा. त्रिवाधिक होईल की त्रिअधिक होईल? त्रिअधिक. आता 9:03 झाले. बरोबर आहे. त्रिअधिक नववादनम. त्रिअधिक. ओके. त्रिअधिक नववादनम. 2 मिनिटं जास्त झालं तर द्विअधिक नववादनम. आता सध्या किती वाजले सांगा बरं? 8:42. रात्रीचा लेक्चर. अर्थात अच्छा 9:03. कितने कम है? 9 बजने को कितने कम है? अष्टादश न्यून चत्वारिंशत् नववादनम. न्यून दशवादनम. कितना म्हणून नहीं. को भाई गणित करो. कितने कम है बताओ. 40 मिनट ज्यादा है ना. कितने मिनट ज्यादा है? अष्टादश न्यून वादनम. चत्वारिंशत् द्विचत्वारिंशत्. अष्टन्यून नववादनम. न्यून कैसे? अष्टादश न्यून अष्टादश न्यून. द्विदश न्यून. ठीक है. नहीं, मुझे नहीं पता कितनी पर मैं कमी है. अधिक बता 9:42 बोलना है तो कैसे? 60 में से 43 निकाल दो. अष्टादश में से न्यून नववादनम. एकादश न्यून 43 हो गया अभी. सप्तदश.
सप्तदश न्यून सप्तदश न्यून नववादनम किम भविष्यति? बोलती नहीं समझे सप्तदश न्यून. बताइए. कळलंय सगळ्यांना? हो मला असं वाटतं आजच्या तासाला आपण घड्याळच घेतली आणि व्यवस्थित घेतली म्हणजे सगळ्यांना सगळं नीट कळलंय. मैम, आता ये पीछे के 2 पॉइंट थोड़े फास्ट है, पीछे के 2 पॉइंट वापस रिवाइज करना है थोड़े. बिलकुल बिलकुल बरोबर. 40 पर्यंत गिनती त्याच्यात येणार आहे की पुढे पण शिकवणार? आता अनम्यूट करून विचारा काय म्हटलं? 40च्या पुढची गिनती शिकवणार का की आता जसे 42 सांगायचं आहे तर द्विचत्वारिंशत होईल की द्विचत्वारी. आपल्याला 42 साठी आपल्याला मागे न्यून म्हणायचंय तर ते मायनस करून घ्यायचंय. हा न्यून मायनस आहे पण म्हणजे 42 मला 9 42च म्हणायचं तर 60 द्विचत्वारी माइनस 42 करो. 60 माइनस 42 तो 18 आंसर आएगा. तो 18 को तो हमने सीखा है अष्टादश ऐसा बोलना है. हो ठीक है लेकिन 42 बोलना है तो बोलना तो पड़ेगा ना. अभी तो बिलकुल. सीखना जर पड़ेगा. तुम्हाला असंच म्हणायचंय की 8:44 झाले द्विचत्वारिंशत अधिक असं होईल का? बिलकुल तसंही झालंय. मी असं पण म्हणू शकते ना की 8:40 झाले किंवा 8:42 झाले तर मी अधिक होईल का? अधिक होईल. बिलकुल अधिक होईल. द्विचत्वारिंशत अधिक अष्टवादनम शक्य आहे. हा, शक्य ते हा. असं पण शक्य आहे. तू म्हणते 18. कसंही म्हणा उत्तर चालेल. करेक्ट असलं पाहिजे. बरोबर. समजलंय घड्याळ सगळ्यांना? मी एकदा मिक्स विचारू किती वाजले? हो. आणखी क्लिअर होईल. आणखी कोणाला काही अडचण असेल तर प्रश्न विचारता येईल. बघा मैम, ये पीछे के दोनों की थोड़ी प्रैक्टिस चाहिए, वो अधिक और न्यून वाली. अधिक और न्यून. तो मैंने बताया ना कि अगर आप क्या करना है ना घर पे ही आप टाइम लिखो. एक पेज लो बैठे बैठे उस पे टाइम लिखो कुछ भी जो मन में आता वो और फिर उसको संस्कृत में करके देखो और देखो आप लिख सकते हो या नहीं. कम वाला भी लिखो ज्यादा वाला भी लिखो कुछ भी लिखो मन से. अब मैं भी यहाँ लिख रही हूँ तो मैंने कुछ याद करके थोड़ी आया मेरे मन में उस वक्त जो आ रहा है मैं वो लिख रही हूँ. आपको भी ऐसे ही करना है. तुमच्या मनात त्या क्षणाला जे येईल ते तुम्ही लिहा. बरोबर. काय झालंय? नाही मला नकोय जागा. बघ आता बघा. मी काय केलं तू सांगा किती वाजले? दशाधिक षड्वादनम. बर आता सांगा. न्यून नववादनम. नववादनम. न्यून नववादनम. वादन पंच न्यून तर ठीक आहे 55 कसं बोलायचं तो पता नाही क्या आगे. 55 नाही म्हणायचं. प्रयत्न हा करायचा की सोप्यात सोपं उत्तर देऊ. आता इथे 8:55 आहे तर मी असं नाही म्हणणार. मी 8:55 नाही म्हणणार. मी काय म्हणेल पंच न्यून नववादनम. मी पंचपंचाशत अधिक अष्टवादनम असं नाही म्हणणार. विंशति अधिक सप्तवादनम. विंशति अधिक सप्तवादनम. तर सांगा. सपाद षडवादनम. ये सपादनी 25 है ये. तो 25 उसको है. बोलेंगे पंचविंशति अधिक षड्वादनम. परत लिहिते मी. माझं पंच- अक्षर व्यवस्थित. पंचविंशति पंचविंशति अधिक अधिक षड्वादनम. उत्तम. आता सांगा किती वाजले? सपाद दशवादनम. पाददशवादनम. एकादशवादनम. एकादशवादनम. पंचाधिक पंच अधिक द्वादशवादनम.
दशान्यून पंचवादन. पंचवादनम. दशन्यून पंचवादन. बर, आता सांगा. षोडश अधिक एकवादनम. वादनम. षोडश अधिक एकवादन. आता सांगा. हा. होत आहे वादन. सप्ताधिक द्विवादनम. सप्त अधिक द्विवादनम. अष्टन्यून त्रिवादन. चतुर्वादनम. अष्टन्यून चतुर्वादनम. अष्टन्यून चतुर्वादन. आता सांगा. किम लिखा में पादोन. पादोन. नाही. एकादश न्यून एकादश वादन. एकादश न्यून वादन. एकादश वादन. महोदय 12:45 ला कसं लिहिणार? एकादश वादन. 45. हा 12:45 ला त्याला काय एकादश लिहिणार की पादोन. त्रियोदश करायचं का? पादोन त्रियोदश. पादोन एकवादनम. काय विचारायचं? 12:45 लिहिलं मी. काय म्हणायचं? 12:45 एकवादनम. पादोन एकवादनम. ठीक. अवगतम वा? अवगतम. हाँ, नहीं मतलब क्या है अवगत? हाँ समजलं का? समजलं सगळ्यांना? आज मी कालच सांगितलं होतं की आजचा पूर्ण वेळ समयमध्ये जाणार. आजचा पूर्ण वेळ वेळेमध्ये जाणार आहे. हो. है ना? आणि एकदा वेळ जर नीट कळाली ना तर आपल्याला वारंवार तिचा उपयोग वाक्य निर्माण करताना येणार. त्यामुळे थोडासा वेळ शिकवताना वेळ लागेल पण ती वेळ आपली व्यवस्थित होऊन जाईल. हो ना? व्यवस्थित लक्षात येईल. म्हणून आपण इथे वेळ अधिक घेतला परंतु पद्धतशीर सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. मला असं वाटतं आता कुणाला काही अडचण नाहीये. तुम्ही घरी थोडासा अभ्यास केला किंवा लिखित प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अजून सोपं होऊन जाईल. हो ना? ठीक आहे, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. इथे आपण वर्ग थांबवूया. उद्या पुढचा जो काही बिंदू आहे तो घेऊ. आज आपण हा बिंदू इथेच थांबवू. या बिंदूशी निगडित जो काही अभ्यास असेल तो तुम्ही घरी करा. तुम्ही परत एकदा सराव करा. संख्यांचा सराव करा. समय जो काही शिकलोय त्याचा सराव करा. समयाबद्दल जेव्हा आपण प्रश्न विचारतो त्या प्रश्न आपण कहाणी विचारतो. कह समय हा. मला एक गोष्ट आणखी सांगायची राहिली आहे समय शिकवताना की जेव्हा समयाबद्दल वाक्यामध्ये जेव्हा उपयोग करतो म्हणजे आपल्याला जेव्हा आता तर मी फक्त तुम्हाला काय विचारलं की मी विचारलं की किती वाजले. परंतु जर मला हेच जर असं विचारायचं आहे म्हणजे एखाद्या काय म्हणता येईल त्याला म्हणजे मला वाक्यामध्ये जर सांगायचं झालं कसं रे गदवा त्याच वेळेचा उपयोग मला एखाद्या वाक्यामध्ये करायचा आहे तर तिथे मी वादनम कधीच नाही म्हणणार. मग तिथे मी काय बरं म्हणणार. मला जर असं म्हणायचंय की अभ्यास वर्ग 8 वाजता आहे. ठीक आहे, अभ्यास वर्ग 8 वाजता आहे. तर मी प्रश्न कसा विचारेल. अभ्यास वर्ग समय अभ्यास वर्ग कदा अस्ति.
कदा अस्ति ओके अभ्यास वर्ग कदा असते. कदाने प्रश्न विचारेल, केव्हासाठी कदा, आणि उत्तर मिळेल अष्टवादने. जेव्हा समयचा उपयोग हा संपूर्ण वाक्यामध्ये होतो तेव्हा वादनमच्या ऐवजी वादने होतो. अष्टवादने. अभ्यास वर्ग कदा समाप्तम भवती. अभ्यास वर्ग केव्हा संपतो? नववादने. कळलंय? उद्या आपण वादनेवर परत एकदा हे घेऊ, चर्चा करू आणि परत एकदा अभ्यास करू, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. शांती मंत्र कोण म्हणेल? शेअर करायचं. शेअर करायचं का शांती मंत्र? सगळे म्हणे सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. शुभरात्री. पुनर्मिलाम. शुभरात्री. ताई, मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. काल मला क्लास अटेंड करता आला नाही. मी परवा क्लास अटेंड केला होता. काल बराच वेळ मी थांबले पण अटेंड नाही करता आला. बरं अटेंड नाही करता आला? नाही माहिती. तुम्ही लिंक वर क्लिक केलं नाही का? केलं होतं. आरती ग्रुप मध्ये आहात ना? कुठं? आरती ग्रुप मध्ये आहात ना? हो आहे.